नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 94वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. अग्निपाठ. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. वेदशास्त्र श्रुती सदावर्णी यज्ञ, दूर का सारावे त्यासी मग. धन्य नरदेह, धन्य यज्ञ सेवा, यज्ञासाठी नारायण दारी तिष्ठे. यज्ञासाठी विसंबे नरावरी प्रभू, खंत करा परी टाळू नका. नका टाळू. विनवी असे तुम्हा मेधा पुन्हा पुन्हा, विनमुख नारायणा धाडू नका. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर, सन्मार्गी जनलावण्या क्षितितला, आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया, संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मज त्या, सर्वांसवे श्रीहरी. गोपाळ कृष्ण भगवान की जय. आपण बघितलं की उद्धव महाराज अत्यंत जड अंतःकरणाने बद्रिकाश्रमाचा रस्ता धरतात. भगवंताच्या आदेशानुसार त्याला परिक्रमा करून, नमस्कार करून आणि आत्मचिंतनात जातात. आणि मग पुढे काय झालं असेल ही आपल्याला उत्सुकता लागते. तशीच राजा परीक्षिताला उत्सुकता लागली आहे. त्याला तर किती परोपरीने, कारण आता कथा शेवटाच्या भागाला आली आहे, त्याचं मरण जवळ आले आणि हा सत्संग संपणार आहे. म्हणजे तो कुठल्या अवस्थेत असेल पण तरी राजा परीक्षित पूर्ण भानावर आहे आणि पूर्ण सत्सद विवेक त्याचा जागृत आहे. आणि म्हणून राजा विचारतोय, ततो महाभागवत उद्धवे निर्गते वनम, द्वारवत्याम किम करोत भगवान भूतभावनः. राजा परीक्षिताने विचारले की भगवान जेव्हा महाभागवत उद्धवजी बद्रीवनाकडे निघून गेले तेव्हा भूतभावन भगवान श्रीकृष्णाने द्वारकेत काय लीला केल्या. मग आता प्रभू यदुवंश शिरोमणी आपले कुल ब्रह्मशापित झाल्यावर सर्वांच्या नेत्रेंद्रियास परमप्रिय आपल्या दिव्य श्री विग्रह लीला संवरण कसे केले, म्हणजे त्यांनी देह कसा सोडला, काय झालं, एकूणच त्याची खूप उत्सुकता लागली. म्हणून ते सर्व प्रश्न आपल्याला जशी लागली तशीच उद्धवाला लागले. म्हणून उद्धव हे सर्व प्रश्न विचारतायत. भगवान जेव्हा स्त्रियांचे डोळे त्यांच्या स्त्री विग्रहावर पडत तेव्हा ते तिथून हलण्यास तयार नसत, असमर्थ असत. जेव्हा संत त्यांच्या रूपमाधुरीचे वर्णन ऐकतात तेव्हा स्त्री विग्रह त्यांच्या कानांच्या वाटेने चित्तात घुसतो, तिथून तो हटत नाही. त्यांची शोभा कवीच्या काव्यरचनेत अनुरागाचा रंग भरते, त्यांच्या सन्मान वाढवते. ह्याबद्दल काय सांगावे. भगवान श्रीकृष्णाच्या रंग रूप संपूर्णच, म्हणजे त्याच्याबद्दल महाभारताच्या युद्धात तो जेव्हा आमचे दादा म्हणजे अर्जुन रथावर बसले होते तेव्हा त्या योद्ध्यांनी त्यांच्याकडे पाहत पाहत प्राणत्याग केला, त्यांना सारूप्य मुक्ती मिळाली. त्यांनी हा असा अद्भुत श्री विग्रह कशा प्रकारे अंतर्धान केला, म्हणजे एवढं सुंदर विग्रह जो धारण केला होता, अवतार धारण केला होता, त्याची समाप्ती कशी केली. किती अवघड गोष्ट आहे की ज्या सगळ्यांनी त्यांना बघत होते, संपर्कात राहिले होते, त्यांना किती कठीण गेलं असेल. शुकदेवजी सांगतायत, परीक्षित जेव्हा भगवान श्रीकृष्णाने पाहिले की आकाश पृथ्वी अंतरिक्षात मोठमोठे उत्पात होत आहेत, अपशकुन होत आहेत, तेव्हा त्यांनी सुधर्मा सभेत उपस्थित सर्व यदुवीरांना ही गोष्ट सगळी जाणीव करून दिली आणि सांगितलं. एते घोरा महोत्पापा द्वारवत्याम यमकेतवाहा, मुहूर्तम अपि न स्थेयम अत्र नो यदुपुंगवाहा.
हे श्रेष्ठ यदुवंशीयांनो, हे पहा, हे द्वारकेत काय भयंकर मोठे उत्पात होत आहेत. हे स्पष्ट साक्षात यमराजाचा संकेत आहे किंवा आपल्या अनिष्टाची ही सूचना आहे. आता आपल्याला वेळ घालवता कामा नये. लवकरात लवकर तास 2 तास मुहूर्त अपी म्हणजे थोडाही वेळ वाया न घालवता इथून हल्लं पाहिजे. हे द्वारका सोडली पाहिजे. स्त्रिया, मुले, म्हातारे इथून शंखोद्धार क्षेत्री जाऊ देत. आपण प्रभास क्षेत्री जाऊ. आपण सगळे जाणताच की तिथे सरस्वती पश्चिमेकडे मुख करून वाहते आहे, समुद्रास मिळते. तिथे आपण स्नान करू, पवित्र होऊ, उपवास करू, एकाग्र होऊन ह्या सगळ्या उत्पातांपासून संरक्षणासाठी प्रार्थना करू. स्नान चंदनादी सामुग्रीने देवतांना पूजून तिथे स्वस्ती वाचनानंतर आपण लोक गायी, भूमी, सोने, वस्त्र, रथ, हत्ती, घोडे, घरे आदींद्वारा महात्मा ब्राह्मणांचे सत्कार करू. हा विधी सर्व अमंगलाचा नाश करणारा ठरेल आणि सर्व मंगलकारकांची जननी होय. कारण असं ते प्रभास क्षेत्र. श्रेष्ठ यदुवीरांनो, देवता, ब्राह्मण, गाय यांची पूजाच प्राण्यांच्या जन्माचा परमलाभ आहे. इति सर्वे समाकर्ण्य यदुवृद्धा मधुद्विषः तथेति नौभिरुत्तीर्यं प्रभासम प्रययु रथैः. हे सगळं ऐकलं समाकर्ण्य, त्यांनी म्हणजे भगवंताच्या मुखातून निघालेलं अत्यंत एकाग्रपणे ऐकलं आणि तथास्तु म्हणत तत्काळ त्यांनी सुरू केला प्रयाणाची तयारी. तुरंत नावांनी समुद्र पार केले. प्रभास क्षेत्रावर रथांद्वारे पोचले. तिथे पोचून यादवांनी यदुवंश शिरोमणी भगवान श्रीकृष्णाच्या आदेशानुसार मोठी श्रद्धा व भक्तीने शांतीपाठ आदी आणखी अनेक उपक्रम केले. भगवंताची पूजा केली. मंगल कृत्यांना ऊत आला होता. हे सर्व त्यांनी म्हणजे अधीरपणे करतात ना, घाईघाईने हे करून टाकायचे अशा प्रकार होता तो, की देवाने सांगितलंय हे करायचंय म्हणून भराभर उरकून टाकल्यासारखं ते करत होते. हे सर्व तर त्यांनी केले, पण दैवाने त्यांची बुद्धी हरली आणि मग ते त्या मैरेयक नावाच्या मदिरेचे पान करू. आता सगळं झालंय, देवपूजा झाली, यथासांग दान धर्म झाला, मग आता काय, आपण आता आपल्यासाठी वेळ देऊया असं त्या यादवांच्या मनात आलं आणि मैरेयक नावाचं जे एक मदिरा आहे तिचं मनसोक्त पान म्हणजे पिणं सुरू केलं. ज्याच्या नशेने बुद्धी भ्रष्ट होते ती पिताना तर गोड लागते, पण परिणामी सर्वनाश ओढवतो. त्या तीव्र महापापम मदिरा पानाने सर्वच्या सर्व उन्मत्त झाले. ते घमेंडवीर एकमेकांशी लढू लागले. कृष्ण मायेमुळेच हे सर्व भांडण जुंपलं होतं. तेव्हा ते क्रोधाने एकमेकांवर आक्रमण करू लागले. त्यांच्यातच आपापसात प्रचंड यादवी माजली. धनुष्य, बाण, तलवार, भाले, गदा, तोमर सगळ्यांनी अस्त्रशस्त्र तिथं सागरी तीरावर एकमेकांवर तुटून पडले. मस्तवाल यदुवंशी रथ, हत्ती, घोडे, गाढवे, उंट, खेचर, बैल, म्हशी, माणसांवर सुद्धा चढून ध्वज फडकावत होते आणि पैदल सैन्यांना उखडून टाकत होते. प्रद्युम्न सांबाशी लढू लागला. अदपूर भोजाशी लढू लागला. अनिरुद्ध सात्यकीशी लढू लागला. सुभद्र संग्रामजिताशी लढला. भगवान श्रीकृष्णाचे भाऊ गद नावाचा हा त्यांच्या मुलाशीच हत्या करू लागला. सुमित्र सुरथाशी युद्ध करू लागला. हे सर्व फार भयंकर होते. ते एकमेकांच्या जीवावर उठले. ह्याशिवाय निषठ, उल्मुल्क, सहस्त्रजित, शताजित, भानू आदी यादव तर एकमेकांना भिडले. भगवान श्रीकृष्णाच्या मायेने मोहित झालेले हे मदिरेने प्रचंड आंधळे झाले होते. दाशार्ह, वृष्णिक, अंधक, भोज, सात्वक, मधु हे सर्व शूरसेन, विसर्जित, कुकुर व कुंती आदी वंशाचे लोक सौहार्द व प्रेम संपूर्ण विसरले आणि हाणामारीत गुंतून गेले. म्हणजे एकमेकांचे मुर्दे पाडायला लागले. म्हटले मूढपणे मुलगा बापाचा, भाऊ भावाचा,
भाच्या मामाचा, नातू नानाचा, मित्र मित्राचा, सुहृद सुहृदाचा, काका पुतण्यांचा, असे एकमेकात आपसात लढून एकमेकांचे खून पाडायला लागले. खूपच तुंबळ युद्ध जिंकलं. शेवटी तेव्हा त्यांचे सर्व बाण संपले, धनुष्ये तुटली, शस्त्रास्त्रे नष्टभ्रष्ट झाली. हाताने त्यांनी समुद्र तटावर आलेली एरका नावाचे गवत शरेशी क्षीयमाणेषु भज्यमानेषु धन्वसु शस्त्रेषु क्षीयमाणेषु मुष्टिभिर्जुहुरेरकाः. एरका म्हणजे ती अशी काही वनस्पती होती की जी लोखंडाचा वेत मारावा अशी लागायची, आणि तसंच ते जे मुसळ हे केलेलं होतं, कुठलेलं होतं, त्याच्यापासून आलेली ती तरंगत कडेला आलं समुद्र किनाऱ्याला, आणि त्याच्यातनं आलेलं उगवलेलं ते गवत ते उपटायला सुरुवात केली. आणि तेच ऋषींच्या शापामुळे झालेल्या मुसळाच्या लोखंडाच्या भुकटीमुळे झाले होते. ते खरोखर लोहाप्रमाणे लागत होतं. ते उसकटून एकमेकांना सपासप वार करून नुसत्या एका वारात माणूस मरून जाईल अशी भयंकर त्याची ताकद होती. हे राजन, त्यांच्या हातात ते गवत येताच वज्रासमान कठोर आणि मुदगराच्या रूपात परिणत होत असे. आता ते रोषाने भरून त्याच गवताद्वारे आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर प्रचंड प्रहार सुरू केले. भगवान श्रीकृष्णाने बलराम दादांनी त्यांना खूप अडवले. अरे, तुम्ही शत्रू का समजताय? ह्या आताताईपणाने बुद्धी मूड झालीये का? हे काय करताय? त्यावेळेस ते सर्वच्या सर्व मिळून श्रीकृष्ण व बलराम दादांवर धावून गेले. कुरुनंदन, आता भगवान श्रीकृष्ण आणि बलराम संतापले. क्रोधाने इकडे तिकडे फिरवून मुठीने एरका गवत उपटले आणि तेही त्यांना मारायला त्यांनी सुरुवात केली. भगवंतांनी सुद्धा ते गवत ओढलं आणि त्यांनी बेदम मार सुरू केला. एरका गवताची पेंडीच म्हणजे मुक्तदात्यासारखी त्या यादवांच्या ठरली. भराभर एकेकाला मारून गतीला पाठवत होते देव, आणि जेवढी लोक समोर येतील त्यांना सपासप वार करत होते. ज्याप्रमाणे दावानल बांबूपासून होऊन त्यांना म्हणजे संपूर्ण भस्म करून टाकतो पेटल्यावर, तसेच ब्रह्मशापाने मस्त आणि मदोन्मुक्त होऊन भगवान श्रीकृष्णाच्या मायेने मोहित होऊन यदुवीर एकमेकात विध्वंस करू लागले. भगवान श्रीकृष्णाने पाहिले की आता बास, या यदुवरांचा संहार पुरेसा झालाय. तेव्हा त्यांनी सुटकेचा निश्वास टोकला. ते बाजूला जाऊन बसले. परीक्षित, बलरामजींनी समुद्र तटावर भगवंताला नमस्कार केला आणि एकाग्र चित्ताने परमात्म चिंतन करत आपल्या आत्म्यास परमात्म स्वरूपात लीन करत मानवी शरीर सोडले आणि ते समुद्र मार्गे आपलं मूळ रूप शेषाचं घेऊन निघून गेले. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने पाहिले की आपले मोठे बंधू बलरामजी परमपदात लीन झाले आहेत, तेव्हा ते पिंपळ वृक्षातळी चुपचाप बसले आणि जमिनीवर बसले. एक पाय दुसऱ्या पायावर टाकून बसले. आपल्या अंगकांतीने दैदिप्यमान होते. चतुर्भुज रूप धारण केले होते. एखादा धूमरहित अग्नी ज्याप्रमाणे दिसावा तसं अंधकार रहित प्रकाशमान प्रचंड तेज तिथं ते दिसत होतं. त्यांच्या त्या अवतारात वर्षाकालीन मेघाप्रमाणे सावळ्या शरीराने तापलेल्या सोन्याप्रमाणे ज्योती निघत होती. इतकं तेजपुंज शरीर दिसत होतं. वक्षस्थली श्रीवत्सांचे चिन्ह शोभायमान होते. श्रीवत्सांक घनश्यामम तप्त हाटक वर्चसम कौशेयांबर युग्मेन परिवेशम सुमंगलम. अत्यंत रेशमी पितांबर चे धोतर होते, दुपट्टा धारण केला होता आणि खूप मंगलकारक असं ते रूप होतं. मुखमंडलावर हास्य सुंदर होते. कपाळावर निळ्या बटा सुहास्य दिसत होत्या, म्हणजे खूप सुहाना दिसत होत्या. कमळाप्रमाणे सुंदर नेत्र होते. कानात मकराकार कुंडले झगमगत होती. कमरेत कंबरपट्टा होता. आता हे वर्णन म्हणजे त्यांच्या मूर्त रूपातलं, विग्रह रूपातलं, मला वाटतं हे शेवटचंच वर्णन असेल निगासांनी केलेलं. कारण आता हा देह सोडला की भगवान जसे दिसतील भक्तांना तसे दिसणार. आता हे शेवटी सर्व आपल्या जे काही आयुष्यभर त्यांनी धारण केलं होतं
ते संपूर्ण सामुग्री सम ऐश्वर्यवान असं रूप भगवंताचं शेवटी तेव्हा त्या पिंपळ वृक्षाखाली शांत बसले होते तेव्हा त्यांनी धारण केलं होतं. कमरेत कंबरपट्टा होता, खांद्यावर यज्ञोपवीत होतं, माथ्यावर मुकुट होता, हातात कंगन होते, बाहूमध्ये बाजूबंद होते, वक्षस्थली हार, पायांमध्ये नुपुर, बोटांमध्ये अंगठ्या, गळ्यात कौस्तुभमणी, वनमाला परितांग मूर्ती मधी निजायुधैहि कृत्वादौ दक्षिणे पादम आसीनम पंकजारुणम. गुडघ्यापर्यंत वनमाला लटकत होत्या, शंख चक्र आयुधे मूर्तिमान होऊन सेवा करत होते. भगवंताशी उजव्या मांडीवर त्यांनी भगवंताने आपला पाय ठेवला होता, दुसरा डावा पाय. जरा नावाचा एक पारधी त्याने मुसळाचा राहिलेला लोह तुकडा आपल्या बाण्याच्या टोकाला लावला होता. त्याला दुरून भगवंताचा लाल तळवा हरणाच्या मुखासारखा दिसला आणि खरोखर हरिण सापडलं असं समजून त्यांनी जोरात बाण सोडला. चतुर्भुजम तम पुरुषम दृष्ट्वास कृतकिल्विषः भीत पपात शरसा पादयोरस सुरद्विषः. आणि जेव्हा आता हरिण मिळालं असेल म्हणून अत्यंत आनंदात तो पळत आला आणि जवळ जाऊन पाहतो तर काय, अरे हे तर चतुर्भुज पुरुष. आता तो आपला अपराध खूप मोठा केलाय, खूप घाबरला, थरथर कापू लागला. दैत्य दलन भगवान म्हणजे दैत्यवदन एक मिनिट, दैत्य क्रंदन, दैत्यांचा नाश करणारे असे भगवान श्रीकृष्णाच्या चरणी आता तो मस्तक ठेवून रडायला लागला. धरणीवर पडला. आता हे काय करू मी, माझ्या हातनं केवढं मोठं पाप झालं. अरे मधुसूदना, मी अजाणतेपणाने हे पाप केलं रे, खरंच मी खूप पापी आहे. आपण परम यशस्वी निर्विकार आहात, कृपा करा, माझा अपराधाला क्षमा करा. यस्यानुस्मरणम नृणाम अज्ञानध्वांत नाशवंतम वंदामी वंदांती तस्य ते विष्णू माया साधू कृतम प्रभू. हे सर्वव्यापक सर्वशक्तिमान प्रभू, महात्मा लोक म्हणतात की आपल्या नुसत्या स्मरणाने माणसाचा अज्ञान अंधकार दूर होतो. आणि खेदाची गोष्ट पहा, मी आपलेच हित अहित आपल्या हातानेच केले आणि आपल्याला बाण मारला. हे वैकुंठनाथ, मी निरपराध हरणांना मारणारा महापापी आहे. आपण मला आत्ताच्या आत्ता मारा, हे माझं शस्त्र धरा आणि मला मारा, कारण मी खूप मोठं पाप केलंय. मी मेल्यावर तरी आपल्यासारख्या महापुरुषांचा अपराध पुन्हा कोणी करणार नाही. भगवान संपूर्ण विद्यांचे पारदर्शी ब्रह्माजी आणि त्यांचे पुत्र योग मायेचा विलास समजू शकत नाहीत, कारण त्यांची दृष्टी पण आपल्या मायेने आवृत्त होते. अशा वेळी माझ्यासारख्या पापयोनीतल्या पापी माणसाची काय बोलावं. तो स्वतःला खूप दूषण लावून घेतो की आपल्या हातनं काय भयंकर गोष्ट घडली की संपूर्ण द्वारका ज्याचं म्हणजे द्वारकाच नाही, संपूर्ण विश्व ज्याच्या पाया पडतो, ज्याच्या श्रीकृष्णाला नावाजतं, त्याचे गुणगान करतो, तो प्रत्यक्ष ईश्वर आहे म्हणतो, त्यालाच मी मारलं. अरे माझ्याकडनं केवढा भयंकर घात झालाय. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, भाव भैर्जरे तमुत्तिष्ठ काम एष कृतो हिमे याही त्वम मदनुज्ञात स्वर्गम सुकृत्याम पदम सुकृतीनाम पदम. हे सुकृत तू केलंयस. देवाला ते सुकृत वाटते कारण देह सोडायचा आहे. देव म्हणतात, अरे शांत हो, अरे जरे तू भिवू नकोस, उठ उठ, माझ्या पायावर किती लोटांगण घेतोयस. हे तर तू माझ्या मनाचे काम करून टाकलेस. जा, माझ्या आज्ञेने तू स्वर्गात निवास करशील. ज्याची प्राप्ती मोठमोठ्या पुण्यवानांना होते तो स्वर्ग लोक तू ह्या माझ्या कलेवराला बाण मारला, या देहाला या ह्याच्यापासून मुक्त करायला मदत केलीस, म्हणून तुला हा उत्तम लोक प्राप्त होतोय. म्हणजे त्या जराचं पुढं काय झालं, त्यांनी महापाप केलंय तरी भगवंताला त्याच्या प्रेरणेने मारलंय म्हणून त्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली आहे. श्री शुकदेवजी सांगतात, परीक्षित, भगवान श्रीकृष्ण तर आपल्या इच्छेने शरीर धारण करतात. जेव्हा त्यांनी जरा व्याधाला हा आदेश दिला तेव्हा त्याने त्यांना तीनदा परिक्रमले, म्हणजे 3 परिक्रमा घातल्या, भगवंताला नमस्कार केला आणि तोपर्यंत त्याच्यासाठी आलेल्या विमानात तो म्हणजे त्रिपरिक्रम्य तम नत्वा विमानेन दिवम ययो. जे विमान आलं होतं त्याला नेण्यासाठी त्या विमानात पाय ठेवून तो गेला. ज्या जरा नामक व्याधाने
भगवंताला बाण मारलेला असतो, त्याला किती उत्तम गती मिळती, महापुण्यवान माणसाला मिळती. तुकाराम महाराज विमानात बसून गेले, किती किती ते वैकुंठ लोकी गेले, अर्थात हा स्वर्गात जातो, पण तरी काय झालं, भगवंताची कृपा असल्यावर काहीही होऊ शकतं, हेच याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं. भगवान श्रीकृष्णाचा सारथी दारुक त्यांच्या स्थानाचा पत्ता लावत त्याद्वारे धारणा केलेल्या तुळशीच्या सुगंधी वायूचा वेध घेत हुंगत हुंगत अनुमान लावत जिथं देव बसले होते तिथं समोर येऊन उभारतो. आणि तिथं जाऊन पाहतो तर काय, भगवान श्रीकृष्ण पिंपळ वृक्षाखाली आसन लावून बसले, असह्य तेजाने आयुधे मूर्तिमान होऊन सेवेत संलग्न आहेत. जी शंख चक्र गदा पद्म यांनी आपापली प्रत्यक्ष अवतार मूर्त रूप धारण केले, भगवंतांच्या सेवेत लागले. त्यांना पाहून दारुकाला प्रेमाचे भरते आले, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने रथातून उडी घेतली आणि भगवत चरणावर लोळण घेतली. त्याला काही सुचेना बोलायला, की अरे बाण लागलेला दिसतोय, आता हे शंखचक्र प्रत्यक्ष आयुध होऊन समोर आलीत मूर्तरूप घेऊन, हे काय अजब दृश्य पाहतोय मी. त्याने भगवंताला प्रार्थना केली की प्रभो, रात्रीच्या वेळी चंद्रास्तानंतर वाटचाल करणारी जशी अवस्था होते, आपल्या चरण कमलांचे दर्शन झाल्यावर माझी तशी स्थिती झाली. सगळीकडे अंधार वाटतोय, हृदय शांत नाहीये, दिशा कळत नाहीये, खूप मी भ्रमित झालोय, काय करू मी. खूप म्हणजे त्याचे मन शांत नसतं त्याचं, त्यामुळे तो हे सगळं बडबडतोय. मग आता शुक महामुनी सांगतायत की परीक्षित, अजून दारुक असे म्हणतच होता, त्याच्या समोर दारुक अजून म्हणतच होता की मन सैरभैर झाले, अशांत आहे, बेचैनी म्हणजे वाटतंय, काही कळत नाही नक्की काय ते. आणि त्याच वेळेस त्यांच्या सगळ्यांच्या समक्ष गरुडध्वज आणि पताकांनी सुशोभित असणारा तो रथ आपल्या घोड्यांसकट आकाशात उडून गेला. आणि त्या पाठोपाठ भगवंताच्या सेवेत असणारी जी आयुध होती, त्याची शंख चक्र गदा पद्म, ते सुद्धा भराभर उडून आकाशात गेले. हे सर्व दारुकांच्या समोर झालं. त्याच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. अरे बापरे, काय. आणि मग तो देवांपुढं गेला हात जोडून. मग आता तो म्हणायला की तो काही बोलणार, तर देव आता त्याला निर्वाणीच सांगतात की थांब दारुका, तू आता जा. म्हणजे विषयच त्यांनी संपवला, त्याला त्याच्या भावना वेशात बोलायला संधीच दिली नाही देवाने. लगेच त्यांचं कारण निर्णय ठरलेला असतो, जायचं असतं, आता घाई करायची असते. त्यामुळे ते म्हणतात यदुवंशीयांचा संहार, बलराम दादांचे भयंकर म्हणजे जो संहार झालाय, हा कुळाचा, संपूर्ण यदुवंशाच्या परंपरेचा संहार झालाय. तर बलराम दादांनी परमधाम गमन केलेलं आहे आणि माझी स्वधाम गमनाची वेळ आता जवळ आली आहे. तर आता तुम्ही परिवारासह द्वारकेत राहू नका, हे द्वारकेत असलेल्या सगळ्यांना तू सांग. माझ्या नसण्याने समुद्र द्वारकेला बुडवून टाकेल आणि सर्वजण आपापली धनसंपत्ती, कुटुंब, म्हणजे धन सोडून जावं देवाने सांगितलेलं नाहीये. तुम्ही जे काही जवळ घेता येईल तेवढं घेऊन पसार व्हा. माझे माता पिता यांना द्वारकेतून घेऊन जा आणि अर्जुनाच्या संरक्षणार्थ इंद्रप्रस्थ नगरी निघून जा. दारुका, तू मी दिलेल्या भागवत धर्माचा आता आश्रय कर आणि ज्ञाननिष्ठ हो. सगळ्या बाह्य गोष्टींची उपेक्षा कर आणि हृदय शांतपणे माझ्या ठिकाणी रममाण कर. आणि ही बाकी सर्व माया आहे समजून घे. भगवंताचा हा आदेश ऐकून दारुकाने मनोमन देवाला नमस्कार केला. त्यांना 3 परिक्रमा घातल्या आणि त्यांचे चरण कमल मस्तकी लावले. इत्युक्तस्तम परिक्रम्य नमस्कृत्य पुनः पुन्हा. हे किती वेळा डोकं ठेवावं देवाच्या चरणावर हे दारुकाला कळे ना. तो पुन्हा पुन्हा डोकं टेकतोय, म्हणजे आता अतिशय भावविभोर झालाय, त्यामुळे त्याला आपण काय करतोय कळे ना. आणि मग त्यांना पुन्हा शेवटी प्रणाम करून उदासपणे
देवाचा आदेश आहे म्हणल्यावर आयुष्यभर त्यांचं सेवक म्हणून राहिलं, त्यांचा आदेश कधीही टाळला नाही. मग आता आपल्याला दिलेलं काम आहे अंतिम द्वारकेत जाऊन सांगायचं, ते करणं भाग आहे. देवांचा निरोप घेतो आणि द्वारकेकडे प्रस्थान करतो. परीक्षित शुक महामुनी सांगतायत, परीक्षित दारूक निघून गेल्यावर ब्रह्माजी, शिव, पार्वती सगळ्या देवता आल्या. इंद्रादी लोकपाल, मरीची आदी प्रजापती, मोठमोठे ऋषीमुनी भगवंताला या विग्रहाचा शेवटचा क्षण म्हणून भेटायला आले. पितर, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, नाग, चारण, यक्ष, राक्षस, किन्नर, अप्सरा तसेच गरुड लोकीचे विभिन्न पक्षी, मैत्रेय आदी ब्राह्मण भगवान श्रीकृष्णाचे परमधाम प्रस्थान पाहण्यासाठी हजर राहिले. ते सर्व भगवान श्रीकृष्णाचा जन्म व लीला गान करत होते. संपूर्ण त्यांनी आयुष्यात केलेल्या एकेका लीलांचं मोठमोठ्यांदा गायन करत होते. त्यांच्या विमानांनी सारे आकाश व्यापले होते. भक्तीने देवांवर भरपूर पुष्पवर्षाव करत होते. भगवान पितामहं विश्व विभू तीरात मनो विभू संयोजात मनीचात्मनी पद्मनेत्रे नमीलयत. सर्व व्यापक भगवान श्रीकृष्णाने ब्रह्माजी आपल्या विभूती सर्व देवता त्यांच्याकडे कमला समान आपले नेत्रांनी पाहिलं आणि डोळे मिटले. या आपल्या आत्म्या स्वरूपात पाहत ते स्थित झाले. भगवंताचा श्री विग्रह उपासकांना ध्यान धारणेचा आश्रय आहे, मंगलमय आधार होय. म्हणून त्यांनी योग्यांसमान अग्निदेवता संबंधी योग धारणेद्वारे देहास जाळले नाही. ते सशरीर आपल्या धामी निघून गेले. लोकाभिरामाम स्वतनुम धारण्या ध्यानमंगलम योग धारणयाग्नेया दग्ध्वा धामा विशत स्वकम. त्यांनी स्वतःच्या धामी जशा अवस्थेत आहे त्या शरीरासह ते निघून गेले. कारण योग अग्निदेवतांसंबंधी योग धारणेद्वारे देहास जाळले नाही. कारण त्यांचा लोक त्या रूपाचं ध्यान करायचे, म्हणून त्यांनी देहाचे चिमुडभर भस्म व्हावं आणि आपला देह जळून जावा असं त्यांना वाटलं नाही. त्यांनी शरीरासकट गमन केलं. देवी त्यावेळेस स्वर्गात नगारे वाजू लागले, आकाशात पुष्पवृष्टी होऊ लागली. परीक्षित भगवान श्रीकृष्णाच्या मागोमाग ह्या लोकीचे सत्य, धर्म, धैर्य, नीती, श्रीदेवी सर्व काही निघून गेले. भगवान श्रीकृष्णाची गती मन व वाणीपेक्षाही पुढे आहे. म्हणून तर जेव्हा भगवान आपल्या धामात प्रवेश करू लागले तेव्हा ब्रह्मादी देवता पण त्यांना पाहू शकल्या नाहीत. ह्या घटनेचा त्यांना फार विस्मय वाटला. सगळ्या देवता आश्चर्यचकित झाल्या. भगवंताचं तेज आणि हे इतकं अलौकिक आहे की त्यांनी प्रवेश केलेला कळला नाही देवतांना सुद्धा. वैकुंठ लोकात जशी वीज मेघमंडल सोडून आकाशात प्रवेश करते तेव्हा माणूस तिची गती जाणू शकत नाही. केवढ्या झपकन वीज जाते, म्हणजे एका क्षणात वीज चमकून जात असती. तसंच इतक्या क्षणात म्हणजे ते निदान आपल्या डोळ्यासमोर किंचित तरी दृश्य दिसतं, पण एवढं सुद्धा दिसलं नाही तेव्हा माणूस तिची गती जाणू शकत नाही. तसेच मोठमोठ्या देवता पण श्रीकृष्णाची गती जाणू शकत नाहीत. ब्रह्माजी, भगवान शंकर भगवंताची परमयोगमयी गती पाहून फार विस्मित झाले. ते सर्व त्यांची प्रशंसा करत गुण गात आपापल्या लोकी निघून गेले. परीक्षित, ज्याप्रमाणे नट अनेक प्रकारची सोंगे घेतो, रंगवतो आणि निर्लेप राहतो, पुन्हा आपल्या आयुष्यात मग्न होतो, तसेच भगवंताने माणसासारखा जन्म घेतला, लीला केली आणि ती सावरून घेतली. हे सर्व त्यांच्या माया विलास मात्र आहे, अभिनय मात्र आहे. ते स्वतः या जगताची सृष्टी करून त्यात प्रवेश करून विहार करतात. शेवटी संहार करून आपला अनंत महिमामय स्वस्वरूपात स्थित होतात. सांदीपनी गुरुपुत्र यमपुरीस गेला होता, परंतु त्यास मनुष्य शरीरासह परत आणले. तुझेच शरीर राजा ब्रह्मास्त्राने जळाले होते,
परंतु त्यांनी तेही जीवित केले. वास्तविक त्यांची शरणागत वत्सलता अशीच आहे. किती सांगू आणि काय सांगू. शुकदेवांना भगवंताचं हे सगळं सांगणं खूप अवघड चाललंय, कारण त्यांच्या अत्यंत प्रेमाचा विषय भगवान श्रीकृष्ण असतात. त्यांनी काळाचे महाकाल शंकरांना पण युद्धात जिंकले. अत्यंत अपराधी आपल्या शरीरावर प्रहार केलेल्या पारध्यास दुर्लभ असा स्वर्ग दिला, तोही सदेह गेला. प्रिय परीक्षित, अशा वेळी ते काय सदासाठी आपले शरीर इथे ठेवू शकले नव्हते? सहजच ठेवू शकले असते. पण जरी तथाप्य शेष स्थिती समवाप्यते व्यापयेश्व नन्य हेतुर यदशेष शक्तीम दृक नच्छत प्रणेतुम वपुस्त्र शेषितम मर्तेन किम स्वस्थगतीम प्रदर्शयन. भगवान श्रीकृष्णच संपूर्ण जगताची उत्पत्ती स्थिती लयाचे निरपेक्ष कारण आहेत. त्यांनी ह्या शरीराला वाचवून ठेवण्याची इच्छा केली नाही. त्यातून त्यांनी दाखवले की ह्या मनुष्य शरीराचे मला काय प्रयोजन. आत्मनिष्ठांना हाच आदर्श आहे की त्यांनी शरीर म्हणजे ठेवू नये. शरीराबद्दल मोह तर ठेवायचाच नाही, पण शरीरही ठेवू नये. ह्या आत्मनिष्ठांना त्यांनी आदर्श दिलाय. जो पुरुष प्रातःकाळी उठून भगवंताच्या परमधाम गमन कथा ऐकतो, एकांतात त्याचे भक्तीने कीर्तन श्रवण करतो, त्यास भगवंताचे परमश्रेष्ठ भगवत पद प्राप्त होते. इकडे दारू भगवान श्रीकृष्णाच्या विरहाने व्याकुळ झाला होता. तो द्वारकेला आला. वसुदेव उग्रसेनांच्या चरणी मस्तक टेकले. अश्रूंनी त्याचे चरण भिजवले. त्याला बोलायला सुचेना. आणि तो कथया मास निधनम ऋषीणाम कृष्णनो नृप तच्छ्रुत्वोद्विग्न हृदया जनाहा शोकमूर्छित आहा. त्याने स्वतःला सांभाळले. यदुवंशीयाच्या विनाशाचा सगळा इतिहास वृत्तांत सांगितला. खूप लोक ऐकून ते मूर्छित होत होते. तत्र स्म त्वरिता जगमो कृष्ण विश्लेषवी बोलला व्यसभाशेरते यत्र ज्ञातयोग घ्नत्न आननम. भगवान श्रीकृष्णाच्या वियोगाने विह्वल होऊन लोक डोके बडवू लागले, छाती ऊर बडवून घ्यायला लागले. तत्काळ तिथे प्रभासला काही जण पोचले. तिथे अनेकांनी आपापले भाऊ बंधू निष्प्राण होऊन पडले होते, त्यांना उचलले. देवकी, रोहिणी, वसुदेव यांनी आपले प्रिय पुत्र श्रीकृष्ण आणि बलरामांना नाहीत हे ऐकताच प्रथम ते मूर्छित झाले आणि नंतर तिथेच त्यांनी आपले प्राण सोडले. भगवंताच्या विरहाने व्याकुळ झालेल्या त्यांच्या पत्न्यांनी देह सोडले. कित्येक यदुवंशीय स्त्रियांनी आपल्या पतीचे शव घेण्यासाठी त्या प्रभास क्षिरती गेल्या आणि तिथे त्यांनी शव ओळखून त्याची ओळख पटवून सती गेल्या. बलरामांच्या पत्न्या त्यांचे शरीर घेऊन वसुदेव म्हणजे त्यांचं ठेवलं होतं शरीर बलरामांनी, कारण ते सूक्ष्म रूप घेऊन शेषनाग बनून गेले होते, शरीर टाकून दिलं होतं, म्हणून ते घेऊन त्यांनी सती गेल्या. वसुदेवांच्या पत्न्या त्यांचे शव घेऊन भगवंतांच्या सुना आपापल्या पतींची प्रेते घेऊन अग्निप्रवेश करत्या झाल्या. भगवंताच्या 8 पट्टराण्या भगवत ध्यानात मग्न होऊन अग्निप्रवेश करत्या झाल्या. परीक्षित, अर्जुन आपला ब्रह्म बाह्य जीव भगवान श्रीकृष्ण विरहाने खूप व्याकुळ झाला होता. त्याने गीतोक्त सदुपदेशाचे स्मरण केले आणि स्वतःला सांभाळलं. यदुवंशीयांच्या मृत व्यक्तीत ज्यांना कोणाला पिंड देणारा नव्हता त्यांचे श्राद्ध स्वतः अर्जुनाने क्रमशः आणि विधीपूर्वक केले. महाराज, भगवान नाहीत कळल्यावर समुद्राने फक्त एकमात्र भगवान श्रीकृष्ण निवासस्थान सोडून द्वारका बुडवली. नित्यम सन्निहितस्तत्र भगवान मधुसूदनः स्मृत्या शेषा शुभहरम सर्व मंगल मंगलम. भगवान श्रीकृष्ण अद्याप सदा सर्वदा तिथे निवास करतात. त्या स्थानाचा केवळ स्मरण मात्रानेच पापनाश होतो. असे मंगलांचे मंगल असे ते स्थान आहे.
प्रिय परीक्षित, पिंडदानानंतर राहिलेल्या स्त्रिया, मुले, वृद्ध या सगळ्यांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला आला. तिथे सर्वांना यथायोग्य वसवले आणि मग अनिरुद्ध पुत्र व्रजास राज्याभिषेक केला. म्हणजे कृष्णाच्या वंशजांना. राजन, तुझे दादाजी युधिष्ठिरादींनी अर्जुनाकडून हे वृत्त ऐकून घेतल्यावर त्यांनी आपले वंशधर परीक्षित म्हणजे तुला गादीवर बसवले, राज्याभिषेक केला आणि स्वतः स्वर्गारोहणासाठी हिमालयाची यात्रा, वीर यात्रा सुरू केली. मी तुला देवतांचे पण आराध्य अशा भगवान श्रीकृष्णाची जन्मलीला, कर्मलीला ऐकवली. जो माणूस श्रद्धेने ह्याचे कीर्तन करतो तो सगळ्या पापांपासून मुक्त होतो. परीक्षित, जो माणूस अशा प्रकारे भक्त, भयहारी, निखिल सौंदर्य, माधुर्य निधी भगवान श्रीकृष्णचंद्राचे अवतारासंबंधी तसेच ह्या श्रीमद भागवत महापुराणाने अथवा दुसऱ्या पुराणात वर्णन केलेल्या परमानंदमयी बाललीला, किशोरलीला आदींचे संकीर्तन करतो, जो परमहंस मुनींद्राचे अंतिम प्राप्तव्य भगवान श्रीकृष्णचंद्रा चरणारविंदांचे पराभक्ती तो प्राप्त करतो. हे त्याची फलश्रुती सांगितली आहे. असा हा भगवंताचा एक विलक्षण अवतार खूपच सुरेख सांगितलेला आहे. भगवान देह ठेवून गेले, म्हणजे शेवटी देह सदेह गेले. आता ह्याचं वर्णन नाथांचा उपसंहाराचा फक्त आपण अध्याय बघूया, शेवटचा. नाथांनी तर खूपच सुंदर वर्णन केलेले आहे. नाथांच्या भागवताचं म्हणजे आपण त्याच्याबद्दल काय बोलणार, खूप सुरेख भागवत आहे. जराव्याधाचं पासून सांगते की थोर पुरुषाच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण दुसऱ्यावर उपकार करण्यात जातो. ज्या ज्या व्यक्तींशी त्यांचा संबंध येतो तो संबंध कितीही विपरीत व विलक्षण असला तरी सत्पुरुष आपले द्वैत सोडत नाहीत. म्हणजे आपल्या आणि त्यात द्वैताला अनुसरून कर्तव्य सोडत नाहीत. जराव्याधाच्या बाबतीत तसेच झाले. श्रीकृष्णाच्या निर्णयाला तो निर्याणाला तो कारण झाला, तरीही श्रीकृष्ण, हे नाथांचं सांगते बरं का, तरी एकनाथ महाराजांनी फक्त 11 स्कंदावर जे भागवत लिहिलं आहे त्यातला हा शेवटचा उपसंहाराचा अध्याय, शेवटचे जे हे आहे त्याचं बेलसरे काकांनी केलेलं सारग्रहण आहे तेच सांगते. श्रीकृष्णाने जे हे जग सोडता सोडता त्याचाही उद्धार केला. या दृश्य जगात येणारे संबंध, घडणाऱ्या गोष्टी भगवंताच्या इच्छेनेच घडत असतात असा ठाम निश्चय असल्याशिवाय असे घडणे शक्य नाही. शिवाय या वीर पुरुषांना आपल्या हाताने लहानाचे मोठे केले ते भगवंताचे काम करण्यास नालायक झाल्याबरोबर अत्यंत निर्मम वृत्तीने, म्हणजे यदुवंशांबद्दल ते सांगतायत की अत्यंत निर्मम वृत्तीने श्रीकृष्णाने स्वगोत्र जनांचा संहार होऊ दिला, त्यात हातभार लावला. हेही फार शिकण्यासारखे आहे. जन्मभर जे काम आपण केले त्या आप्तेष्टांबरोबर नाना प्रकारची सुखदुःखे भोगली, त्यांना सोडून जायचा प्रसंग आला असता साधकाने कसे वागावे हे श्रीकृष्णाच्या रूपातून त्यांनी स्वतः दाखवून दिलेलं आहे. आपल्या कुळाचा संहार डोळ्यात देखत झालेला पाहून श्रीकृष्णाला समाधानच वाटले. एखादा माळी जमिनीत म्हणजे बिया पेरतो, पाणी घालतो, पोसतो आणि शेवटी आपणच सारे खणून काढतो. श्रीकृष्णाने यादुवंशाची अशीच दशा करून सोडली. आपल्या सकट बायका मुलांचा साऱ्या कुळाचा घात झाला तरी ज्ञात्याला मोह उत्पन्न झाला नाही. अहमता आणि ममता नसल्याने पुत्रनाश झाला तरी ज्ञान्याला यत्किंचितही उदासीनता येत नाही. हे भगवंतांनी स्वतः दाखवलं. श्रीकृष्णाचा सारथी दारुक त्याची वाट पाहत बसला होता. खूप वेळ झाला, कृष्ण काही येईनात, म्हणून तो त्यांना शोधायला निघाला. पिंपळाच्या खाली जखमी झालेला हा
कृष्ण दिसला, पण तिथपर्यंत तो तुळशीच्या माळा आणि वैजयंती माळांच्या सुगंधाच्या वेध घेत कुठून वास येतोय, कुठून वास येतोय असा त्याचा वेध घेत तिथपर्यंत पोचले. पिंपळाखाली बसलेला जखमी झालेला अत्यंत शांत असलेले श्रीकृष्ण त्याने पाहिले. पायाला बाण लागलेला होता. त्याला जवळ बोलावले आणि श्रीकृष्णाला हा काही म्हणणार तर त्यांनीच दारुकाचे सांत्वन केले. भागवत धर्माचे रहस्य सांगितले. घडलेली हकीकत सांगण्यासाठी द्वारकेला त्याला पाठवले. लगेच मैत्रेय श्रीकृष्णापाशी आला. त्यालाही ज्ञान सांगितले आणि स्वाश्रमाला पाठवून दिले, म्हणजे बद्री आश्रमाला पाठवले. समुद्राच्या तीरावर दारुक रथ घेऊन उभा होता. म्हणजे सॉरी, परत चुकून वाचलं. किती भयंकर गोष्ट आहे की शेवटपर्यंत ज्ञान देत राहायचं. त्याच्यानंतर म्हणजे बाण लागल्यानंतर, दारू गेल्यानंतर मैत्रेय ऋषी आलेले आणि तरी सुद्धा काही अवस्थेत त्याला ज्ञान देण्याचं काम केलं. साधक पूर्णपणे ब्रह्मस्वरूप होतो आणि आनंदाने जीवन व्यतीत करतो. श्रीकृष्णाचे भाषण ऐकून दारुकाचे मन असे शांत झाले. आता फक्त दर्शन परत होणार नाही म्हणून तो खिन्न झाला होता. इतक्यात मैत्रेयी आले म्हणून त्याला बाहेर बाजूला काढता पाय घ्यावा लागला. आणि मैत्रेयीजींना सुद्धा देवांनी तितक्याच शांतपणे ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि त्याला निरोप दिला की माझे हे ज्ञान हे ब्रह्मज्ञान माझ्या विदुराला दे. हा अंत्यसमयी दिलेला, मैत्रेयींजवळ दिलेला निरोप तो घेऊन मैत्रेय ऋषी तिथून निघतात. नाथ म्हणतायत की उपासना म्हणजे देवाचं सानिध्य. हे सानिध्य लाभावं म्हणून उपासना करायची. देव म्हणजे सुखराशी. त्या सुखराशीत एकरूप होणे ही जीवाची इति कर्तव्यता. परंतु त्या जीवाने आकाराचा आश्रय केल्याबरोबर त्याच्या भोवती दुःखाचे वलय निर्माण झाले आणि अनेक जन्मांची परंपरा या जीवाच्या मागे लागलेली आहे. त्यामुळेच दुःखाच्या वलयांच्या त्याच्या भोवती अधिकाधिक वर्तुळे निर्माण झाली आणि त्या दुःखातच तो सुख आणि रमू लागला. फार पूर्वी एक राजा होता. तो प्रजेचे पालन दक्षपणे करी. त्या राज्यपालनात ईश्वर सेवेचे फल प्राप्त व्हावे म्हणून तो जपत असे. कारण प्रजेला ज्याप्रमाणे राजा देव आहे त्याप्रमाणे राजाला प्रजा हा जनता जनार्दनच असतो. त्याचीच मनोभावे सेवा राजाने केली पाहिजे आणि त्याला जास्तीत जास्त प्रजेला सुखी करायसाठी धडपडलं पाहिजे. त्याप्रमाणेच ज्ञानेश्वरांच्या ओव्याही सांगतात ह्या संलग्नतेने. एकनाथ महाराज, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल महासिद्धींचे. म्हणजे अशा राज्यात जे काही तुम्ही करायला राजा घेतो ते सगळं पुरवलं जातं. ईश्वर त्याला सहाय्य करतो असं ते सांगितलंय. नाथ भागवतातील हा शेवटचा अध्याय असल्यामुळे नाथांनी ह्यात मागच्या 30 अध्यायांचा क्रमवार पण थोडक्यात सारांश घेतलाय. ह्या मूळ भागवतात 12व्या स्कंदामध्ये तो शेवटी आलाय, पण नाथांनी ह्या 31 अध्यायाचं सार पुन्हा सांगितलंय. कारण नाथांच्या पोथीचं हे शेवटचा अध्याय आहे त्या नाथ भागवताचा, म्हणून त्यांनी हे सांगितलंय. म्हणून ते सांगतायत की अर्थात त्यांच्या जीवनात मानवता आणि अतिमानवता यांचे विलक्षण मिश्रण आढळते. स्वतः नाथांच्या जीवनात सद्गुरूंचे खरे स्वरूप तसेच असते. देहाहंभाव नाहीसा झालेला व्हावा यासाठी सत्पुरुष ग्रंथ लिहितात. वाचकांना देहाहंभाव नाहीसा व्हावा या त्यांच्या निरूपणाचा गर्भ असतो. म्हणजे ते सांगितलेल्या त्या ग्रंथामध्ये देहाचे अहंभाव कसा जायला पाहिजे हे त्यांनी त्यात पुन्हा पुन्हा व्यवस्थित सांगितलेलं असतं. आणि सर्वांतर्यामी असून भगवंत वेगवेगळ्या व्यक्तित्वाने वागणे, देही असून विदेहीपणा भोगणे,
कर्म करून अकर्तेपणाने राहणे हे श्रीकृष्ण अवताराचे रहस्य किंवा मर्म हे नाथांनी प्रतिपादन केलं. स्वतःच्या इच्छेने जसा जो जन्मास आला त्या इच्छेनेच तो निजधामाला गेला. म्हणजे भगवान अत्यंत समृद्ध जीवन जगून त्याने दीक्षा दिली की भोग भोगून दृढ वैराग्य सांभाळता येते, देहाभिमान मारून आत्मभाव भोगता येतो, विरक्तीने देहबुद्धीची आत्मबुद्धी झाली की त्यातून ब्रह्मज्ञानाची अवस्था प्राप्त करता येते. श्रीकृष्णाने भोगलेली परमपदवी ती हीच आहे. या परमपदवीचे निरूपण सबंध ग्रंथामध्ये पसरलेले आहे. हा ग्रंथ पैठणात त्यांनी सुरू केला आणि संपवला काशीमध्ये. त्याच्या मागे जनार्दन स्वामींचे केवळ वरदान हे एवढेच एक कारण आहे. त्यांनी सगळं श्रेय गुरूंना देऊन टाकले. संत चरित्र किंवा अवतार चरित्र यासारखी पवित्र वस्तू जगात नाही, किंवा ती ऐकण्याने गाण्याने दुर्जनांची दुष्ट बुद्धी जाते आणि बद्धाची आसक्ती सुटते, सज्जनांची सत्वृत्ती भगवंतापाशी स्थिर होते, सिद्धांच्या अंतःकरणाचे समाधान होते. संत काय किंवा अवतार काय, दोघेही आत्मज्ञानाच्या भूमिकेवरून अकर्तेपणाने कर्म करत असतात. म्हणून त्यांच्या चरित्राचे श्रवण मनन निदिध्यासन केले तर आपल्या अंतर्यामी ते प्रकट होऊ शकतात. श्रीधर स्वामींनी भावार्थ दीपिका नावाची 11 स्कंदावर संस्कृत टीका केली आहे. हे नाथ सांगतायत. ती नजरेपुढे ठेवून स्वतःचा अनुभव आधाराला घेऊन नाथांनी आपली टीका रचली आहे. म्हणजे त्यांनी जरी गुरुच्या कृपेने रचले हे सांगितलं तरी आपल्या पुढे आदर्श कोण आहे तेही त्यांनी सांगितले की श्रीधर स्वामी नाझरेकर, त्यांचा उल्लेख त्यांनी केलाय की त्यांनी जी सुंदर टीका आहे त्यांची तर खूपच सुंदर टीका आणि त्याला मी आदर्श ठेवून हे लिहिलेलं आहे हे सांगितलं. अध्याय त्यांनी सांगितलं की पहिले 5 अध्याय मी पैठणात पुरे केले. पुढील ग्रंथ काशी क्षेत्री पूर्ण केला. तेथील पंडित प्रथम मला विरोध होते, पण त्यांनी नाथांचे चारित्र्य ग्रंथातील ब्रह्मज्ञान पाहून स्तुती पाठक ते नंतर झाले. नाथ भागवताची मोठी मिरवणूक काढली. नाथांचे वागणे फारच समतोल असल्याने लोक त्यांच्याबद्दल नाना प्रकारचे तर्क काढत. पंचाध्यायी पाहून जनार्दन स्वामी प्रसन्न झाले आणि हा मराठी ग्रंथ आत्मज्ञान देण्यास समर्थ आहे असे जनार्दन स्वामींनी सांगितले. हा ग्रंथ वाचणाऱ्याचा संतचरणी प्रेम आणि नामस्मरणाची आवड निर्माण करेल असे नाथांना ते बोलले. नाथांनी जनार्दन स्वामी पुढे अपेक्षा व्यक्त केली की त्यांनी जे कोणी वाचतील त्यांना नामस्मरणाची आवड निर्माण होऊ दे आणि संतचरणी प्रेम होऊ दे. त्यावेळेस जनार्दन स्वामी खूप आनंदाने त्यांना तथास्तु म्हणतात. उद्धवाबरोबर जगावरही भगवंताने हे उपकार केलेले आहेत. शुकमुखाने श्रवण करून परीक्षित राजा आत्मज्ञानाने समाधान पावला. भावार्थ दीपिका समोर ठेवून मी जनार्दन दास एकनाथ टीका लिहायला प्रवृत्त झालो. त्यांच्या कृपेने हा ग्रंथ मनासारखा उतरला. जे खरे साधक असतात त्यांना रोज ह्या ग्रंथाचे पठण व मनन केले तर चित्त लवकरात लवकर श्रीकृष्ण चरणी रंगते. हा बेलसरे काकांचा पण खूप आवडीचा ग्रंथ आहे. नाथ भागवत ते नित्य वाचायचे आणि त्यांचं खूप प्रेम होतं, कारण गोंदवलेकर महाराजांना कृष्णचरित्र खूप आवडायचं म्हणून रामाचं नाम घ्यायचं, पण कृष्णचरित्र आजच्या काळाला अनुसरून कसं वागायचं हे समजायला खूप मार्गदर्शक आहे असं गोंदवलेकर महाराज म्हणायचे. असं बेलसरे काकांचं मत होतं स्पष्ट. आणि म्हणून त्यांनी हे सगळं जे नाथ शेवटचं सांगतायत ते सांगितलेलं आहे की काशी क्षेत्रामध्ये संवत विक्रम 1630 मध्ये वृष नाम संवत्सरात जनार्दन कृपेने ही टीका कार्तिक महिन्यात त्रिपुरा पौर्णिमेला समाप्त झाली. म्हणजे अजून 8 दिवसांनी पूर्ण ग्रंथ जनार्दन स्वामी प्रसन्न झाले व ग्रंथ पूर्ण करण्यास त्यांनी आज्ञा दिली. पहिले 5 अध्याय झाल्यावर
आज्ञा दिली आणि या ग्रंथाचे वाचन करणाऱ्यांना संतांच्या चरणी प्रेम आणि नामावर अखंड प्रेम राहील असा मला आशीर्वाद मिळाला. तो सगळ्यांना वाचणाऱ्यांना ऐकणाऱ्यांना प्राप्त होईल ह्यात शंकाच नाही. साधकांना संतांशिवाय व संत वचनाशिवाय दुसरा देव नसतो, नामाशिवाय दुसरे उत्तम साधन नसते, हा निश्चय ग्रंथ वाचून दृढ होत जाईल. जनार्दन स्वामींना एकपणाची गोड फार आवड असल्यामुळे एकनाथ त्यांच्याशी एकरूप झाले. सूर्याचे किरण ज्याप्रमाणे सारा अंधकार नाहीसा करतात, त्याप्रमाणे जनार्दनाच्या ज्ञानतेजाने हा सारा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. हे म्हणून एकपणानेच एकनाथाने तो जनार्दनाला अर्पण केला. हे खूप सुरेख असं नाथांनी सांगितलं. एक शेवटचाच अध्याय घ्यावा लागला आपला, कारण आपल्याला सगळ्याच शक्यच नव्हतं एकनाथी भागवताचा उहापोह करणं. आणि एकादश स्कंद यावा आणि त्याच्यात नाथ भागवताचा उल्लेख येऊ नये किंवा त्याचं काहीच आपण म्हणजे वाचन करू नये की हे मला मनाला पटत नव्हतं. म्हणून ते आज उपसंहाराचा एक शेवटच्या अध्यायातल्या थोड्या ओव्या वाचल्या. हा आता फक्त 12वा स्कंद आपला राहिलाय आणि ते झाल्यावर मात्र पुनश्च एकदा आप्पांचं ते संपल्यावर 12वा स्कंद लवकरच संपेल आणि मग आप्पांचं कृष्ण कथामृत अतिशय रसाळ म्हणजे त्याला तोड नाही. आपण दशम स्कंद बघितला भगवंताचा, खूप छान आहे आणि तो एक काव्यमय आहे. एका ह्याच्यात गायल्यासारखा त्याचा लयबद्ध आहे. त्याच्याकडे आपण वळणार आहोत. आजची ही सर्व कथा एकादश स्कंद भगवंताचं निर्याण जे काही आज आपण ऐकलंय ते सर्व श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्व भाषा परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः प्राचीन सभ्यतायाः समयं समर्घतायाः पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.